नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण थंडीमध्ये नेहमी बनवले जाणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. या ठिकाणी मी जी पद्धत वापरलेली आहे त्यामुळे मेथीचे लाडू हे अजिबात सुद्धा कडू होत नाही. त्याचबरोबर महिनाभर छान टिकतात सुद्धा. मेथी दाण्यामुळे स्किन आणि केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचबरोबर जर महिलांना काही पिरियड्सबद्दल प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा कमी होतात. तर अशा बहुगुणी मेथीचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार. वात, कफ आणि कंबर दुखणे, पाय दुखणे, जॉईंट पेन या सर्वांमध्ये मेथीचे दाणे खूपच गुणकारी आहेत. त्याचबरोबर रक्तातील शुगर कंट्रोल ठेवण्याचं कामही ही मेथी दाणा करतो. मेथी दाण्याचे असे अनेक उपयोग आहेत. त्याचबरोबर 50पेक्षा जास्त रोगांवर हा मेथी दाणा उपयोगी पडतो. त्याशिवाय शरीरातलं कॅल्शियम आणि रक्तवाढीसाठी सुद्धा मेथी दाणा उपयोगी आहे. आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा मेथी दाणा उपयोगी येतो. तर अशा बहुगुणी अशा मेथी दाण्याचे आज आपण लाडू बनवणार आहोत आणि आपण बनवलेले लाडू अजिबात सुद्धा कडू होत नाहीत. तर चला आपण कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी अर्धी वाटी एवढी साधी मेथी घेतलेली आहे आणि याला आपण थोडंसं रोस्ट करून त्याची पूड करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी एकदम मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेतलेली आहे. आता आपण ही पूड दुधामध्ये मिक्स करून भिजत ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे मेथी दाणा जर दुधामध्ये भिजवला तर त्याचा कडसरपणा हा कमी होतो. त्यासाठी आपण या ठिकाणी एका भांड्यामध्ये मेथीची पावडर घ्यायची आहे आणि यामध्ये आपण 1 वाटी एवढं दूध घालून ठेवायचं आहे. आणि हे आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. मेथी दाणा भिजल्यानंतर संपूर्ण दूध हा शोषून घेतो आणि कोरडा होतो. तर आता आपण पुढची कृती पाहूया. तर मेथीचे लाडू बनवण्यासाठी बदाम, काजू, पिस्ता आणि या ठिकाणी मी 1 वाटी एवढा डिंक म्हणजे 100 ग्रॅम एवढा डिंक घेतलेला आहे. तर डिंकाचे सुद्धा शरीराला भरपूर फायदे असतात. हार्मोनल बॅलन्समध्ये डिंक उपयोगी येतो. त्याचबरोबर 1 कप तूप घेतलेलं आहे म्हणजे 200 ग्रॅम आणि आपल्याला या ठिकाणी खसखस लागणार आहे. तर 4 मोठे चमचे खसखस घेतलेली आहे. सुंठ पावडर 2 चमचे घ्यायची आहे आणि आपल्याला खसखस हे व्यवस्थित वापरायचे आहे. खसखशीने टेस्ट खूप सुंदर येते. त्याचबरोबर आपण जायफळ आणि वेलची पावडरसुद्धा घालणार आहोत. तर वेलची पावडर 1 टेबलस्पून घेतलेली आहे. जायफळ या ठिकाणी मी अर्धं घेतलं आहे. तर या वाटीच्या मेजरमेंटनी 2 वाटे एवढं खोबऱ्याचा खीस करून घ्यायचा आहे. हा सुक्कं खोबरं वापरलेलं आहे आणि मखाणासुद्धा आपण 2 वाटी एवढा घेतलेला आहे. तर मखाणासुद्धा आपण भाजूनच घेणार आहोत. या ठिकाणी पूर्ण साहित्यासाठी मी अर्धा किलो एवढा गूळ घेतलेला आहे. हा ऑर्गॅनिक गूळ आहे त्यामुळे याचा रंग थोडासा डार्क आहे. करूया त्यासाठी सुरुवातीला आपण याच्यामध्ये तूप घ्यायचं आहे. तर 2 चमचे एवढं तूप मी कढईमध्ये घेतलेलं आहे. आता तूप तापू द्यायचं आणि याच्यावरती आपण ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेणार आहोत. तर काजू, बदाम आणि पिस्ता एकत्रच आपण रोस्ट करून घ्यायचं आहे. तर ड्रायफ्रूट्स तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे आणखीनही याच्यामध्ये ॲड करू शकता. जसं की ड्राय अंजीर, त्याचबरोबर अक्रोड आणि तुम्ही यामध्ये मनुकेसुद्धा वापरू शकता. काळा मनुकासुद्धा वापरू शकता. जेवढे आपण हेल्दी जिन्नस याच्यामध्ये वापरणार आहोत तेवढाच आपला लाडू हा हेल्दी होणार आहे. तर या ठिकाणी मी जेवढे घरामध्ये अवेलेबल होते तेवढे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत. आता भाजलेले ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये आपण मखाणा भाजणार आहोत. तर मखाणासुद्धा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कारण याचीसुद्धा आपल्याला बारीक अशी पूड करायची आहे. मखाणासुद्धा खूप हेल्दी असतो. जॉईंट्स पेनमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो किंवा शरीरातील कॅल्शियम बॅलन्स करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. तर मखाणासुद्धा छान भाजला गेला आहे. आपण ड्रायफ्रूट्सवरतीच काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपण डिंक भाजणार आहोत. तर डिंक मी या ठिकाणी भाजून घेत आहे. तुम्हाला जर तळायला आवडत असेल तर तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता. तळण्यासाठी तूप थोडं जास्त लागू शकतं. तर मी या ठिकाणी फक्त 2 ते 3 टेबलस्पून तूप घालून फक्त डिंक फुलवून घेणार आहे. डिंक हा लगेच फुलला जातो. मी 2 बॅचेसमध्ये डिंक फुलवून घेतलेला आहे. डिंकसुद्धा अतिशय गुणकारी आहे, औषधी आहे. हार्मोनल बॅलन्समध्ये डिंकाचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर हाडांची आणि शरीराची झीज भरून काढण्यामध्ये सुद्धा डिंक उपयोगी आहे. त्यासाठी आपण बाळंतीणीला डिंकाचे लाडू नेहमी खायला देत असतो. तर आपण या मेथी दाण्याच्या लाडूमध्ये सुद्धा डिंक वापरत आहोत.
आता सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून झालेले आहेत. सेम कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण आता खोबरं भाजून घेणार आहोत. तर खोबरं किसून घेतलेलं आहे. साधारणपणे पाव किलो खोबरं होऊन जातं. तर हे किसलेलं खोबरं आपण मंद गॅस करून म्हणजेच एकदम लो टू मीडियम फ्लेम ठेवूनच भाजायचं आहे. हाय फ्लेमवर लगेच करपू शकतं. त्यासाठी आपल्याला खरपूस रंग येऊपर्यंत भाजण्यासाठी अगदी मीडियम फ्लेम ठेवायची आणि व्यवस्थित हलवूनच आपल्याला खोबरं हे छान भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटं लागलेली आहेत. खोबरं भाजून झालंय, आपण काढून घेऊया. तर वेगळ्या भांड्यामध्ये मी खोबरं भाजलेलं काढत आहे. आता आपण खसखस भाजून घेऊया. खसखसही मीडियम गॅस करूनच भाजायची आहे. लवकर भाजली जाते आणि जास्त भाजली गेली तर कडू होते. त्यासाठी आपण काळजी घ्यायची की खसखस ही जरासा रंग चेंज झाला की लगेच काढून घ्यायची आहे. आता याच कढईमध्ये आपण 2 चमचे एवढं तूप घालायचं आहे आणि यावरती आपण आता कणिक भाजणार आहोत. तर या ठिकाणी मी 4 वाट्या एवढी कणिक घेतलेली आहे. म्हणजे वजनी प्रमाणात ही साधारणपणे आपल्याला अर्धा किलो एवढी कणिक होऊन जाते. तर कणिक वापरल्यामुळे लाडूचा कडसरपणा तर कमी होतो, शिवाय लाडूला बाइंडिंग सुद्धा चांगलं येतं. त्यामुळे कणिक घेताना आपण चाळून घ्यायची नाहीये. तर आपल्याला न चाळताच आपण या ठिकाणी कणिक वापरायची आहे. म्हणजे त्याच्यातील कोंडा हा त्याच्यामध्ये राहतो, म्हणजे फायबर हे त्यामध्ये राहतं. त्यासाठी आपण न चाळताच ही कणिक घ्यायची आहे. आता कणकीचा रंग बदलेपर्यंत म्हणजे गव्हाच्या पिठाचा रंग बदलेपर्यंत आपण याला भाजायचं आहे. थोडंसं तूप कमी वाटलं त्यासाठी मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि परत एकदा भाजायला सुरुवात केलेली आहे. तर कणिकेचा रंग म्हणजे गव्हाच्या पिठाचा रंग हा तांबूस येऊपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. पहा रंग चेंज झालेला आहे आणि आपले गव्हाचं पीठसुद्धा छान भाजलं गेलेलं आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं काढलं आहे त्याच्यामध्येच आपण हे गव्हाचं पीठसुद्धा काढायचं आहे. आता आपलं तूप संपलेलं आहे, म्हणजे 200 ग्रॅम तूप संपलेलं आहे आणि आणखी 50 ग्रॅम तूप आपल्याला लागणार आहे. तर या कढईमध्ये आपण आता मेथीदाणा भिजलेला आहे, म्हणजे मेथीदाणा पावडर जी भिजत घातली होती तीच आपण भाजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण याला सोडवून घेऊया, कारण भिजल्यामुळे मेथीदाणा चिकट होतो. त्यासाठी व्यवस्थित सोडवून घ्यायचा आणि नंतर कढईमध्ये आपण याला घालणार आहोत. तर आपल्याला लो टू मीडियम फ्लेम ठेवत याला तांबूस रंग सुटेपर्यंत भाजायचा आहे. म्हणजेच तांबूस रंग येऊपर्यंत आपल्याला ही मेथीची पावडर भाजून घ्यायची आहे. मेथी पावडर भाजण्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागू शकतात, कारण त्याला ओलसरपणा असतो आणि भाजायला तेवढा वेळ जातो. तर पहा रंग चेंज झालेला आहे आणि मेथीची पावडर छान भाजली गेलेली आहे. आपण काढून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये. आता याच भांड्यामध्ये आपण इतर जिन्नस हे बारीक करून घालायचे आहेत. आता याच कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण गूळ वितळवून घेणार आहोत. तर हा गूळ आपण पूर्णपणे सोडवून घेतलेला आहे भांड्यातून आणि आता आपण हा पातळ करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी गुळाचा पाक करायचा नाही आहे, फक्त गूळ हा वितळवून घ्यायचा आहे. म्हणजे मीडियम गॅस ठेवून आपण गूळ हा वितळवून घेणार आहोत. तर गूळ वितळला गेलेला आहे. आपण बाकीचे जिन्नस बारीक करून घेऊया. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाना, ड्रायफ्रूट्स आणि डिंक एकत्र करून मी बारीक करून घेत आहे. तर अशा प्रकारे बारीक करून जर आपण सर्व जिन्नस घेतले तर ते एकजीव होतात आणि त्याला छान बाइंडिंगसुद्धा येतं. त्यासाठी 2 बॅचेसमध्ये मी हे साहित्य बारीक करून घेत आहे. तर अशा प्रकारे पूड करून घेतलेली आहे आणि हीच पूड आपण आता मेथीच्या पावडरमध्ये मिक्स करणार आहोत. छान अशी बारीक पूड करून घ्यायची आणि नंतरच आपण मेथी पावडरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे.
आता दुसरी बॅच वाटताना थोडंसं मी जाडसर वाटलेलं आहे, कारण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स भरपूर होते आणि क्रंची ड्रायफ्रूट्स हे लाडू खाताना दाताखाली आले तर खूप सुंदर लागतात. त्यासाठी दुसरी बॅच वाटताना मी थोडंसं जाडसर वाटण केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण मेथीच्या पावडरमध्ये ड्रायफ्रूट्स, त्याचबरोबर डिंक आणि मखाना याची पावडर मिक्स केलेली आहे. आता यामध्येच आपण भाजलेली कणिक आणि भाजलेलं खोबरं, त्याचबरोबर खसखस ही सुद्धा मिक्स करायची आहे. हे सर्व जिन्नस आपल्या आता गरमच आहेत, कोमटच आहेत, अशा ह्याच्यामध्येच आपण मिक्स करायचं आहे. तर गरम असतानाच आपण याच्यामध्ये गूळ वितळवलेला घालायचा आहे. या लाडूसाठी गुळाचा पाक करण्याची अजिबात गरज नाही आहे. वितळवलेला गूळ घातला तरीसुद्धा लाडूला बाइंडिंग छान येतं. आता गुळाचं मिक्सचर हे थोडंसं गरम आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारे चमच्याने किंवा उलटण्यानेच हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स करू नका, सुरुवातीला चमच्याचाच उपयोग करा, कारण गुळाचा चटका खूपच जोरात बसतो. त्यासाठी गूळ गरम असताना हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं मिश्रण आपलं कोमट झालं आहे, तर यामध्ये आपण सुंठ पावडर घालणार आहोत. त्याचसोबत वेलची पावडरसुद्धा घालायची आहे आणि यावरती आपण जायफळ खिसून घालणार आहोत. तर या ठिकाणी मी पाव जायफळ तरी खिसून घालत आहे. तुम्हाला जायफळाची टेस्ट आवडत असल्यास तुम्ही अर्ध जायफळसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कोमट असतानाच याचे लाडू बांधायचे आहेत. मिश्रण जर जास्त थंड झालं तर याचे लाडू वळत नाहीत. तर त्यासाठी आपण हे साहित्य कोमट असतानाच लाडू बनवून घ्यायचे आहेत. जर मिश्रण खूप थंड झालं तर थोडंसं आपण गरम कढईमध्ये ठेवून घ्यायचं आणि परत लाडू वळायचे, म्हणजे लाडू हे पटकन वळले जातात. तर या प्रकारे बनवलेले लाडू हे महिनाभर छान टिकतातही, टेस्टही खूप सुंदर लागते आणि अजिबातही कडू होत नाहीत. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या लाडूचा फायदा घेऊ शकतात. रोज अशा प्रकारचा एक लाडू खाल्ला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत आणि आपली इम्युनिटी सिस्टमसुद्धा चांगली राहील. त्याचबरोबर आपल्याला मेथी दाण्याचे सर्व फायदेसुद्धा मिळतील. तर आता आपला लाडू एक बनवून झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपण उरलेले सुद्धा संपूर्ण लाडू बनवून घेणार आहोत. त्याचबरोबर या लाडवाच्या सेवनाचे फायदे अनेक आहेत, त्यामुळे प्रत्येक घरी अशा प्रकारचे मेथीचे लाडू हे झालेच पाहिजेत. कमीत कमी हिवाळ्यामध्ये तरी व्हायलाच हवेत, कारण मेथी ही उष्ण असते, उष्ण गुणधर्माची आहे. त्यामुळे आपण थंडीमध्ये उष्ण पदार्थांचं सेवन जास्त करायला हवं. त्यासाठी मेथी लाडू हा एक चांगला पर्याय आहे आणि आपण घरगुती अशा पद्धतीने मेथीचे लाडू बनवून ठेवले तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याचा फायदा होऊ शकतो. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा आणि त्यासोबत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, त्याचसोबत ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया नवीन रेसिपी घेऊन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.